नमस्कार, माय महानगरच्या या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आज आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि यांच्या जयंती निमित्त शिवसैनिक दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, त्या ठिकाणी महिला शिवसैनिक आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक जे ते दाखल झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याचं फूल असेल, चाफ्याचा हार असेल, तो त्या ठिकाणी अर्पण करून त्यांना त्या ठिकाणी त्यांना वंदन जे ते हे शिवसैनिक करताना पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रात असतील राज्याच्या विविध भागांमधून हे शिवसैनिक या स्मृतीस्थळावरती आल्याचं पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी आज खरं तर मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिन असो किंवा जयंती असो, नेहमी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येत असतात, त्यांना अभिवादन करत असतात। त्याचप्रमाणे आज तशाच प्रकारे शिवसैनिक दाखल झालेले आहेत, त्यांना अभिवादन जे आहे ते करत आहेत। ज्या प्रकारे शिवसेनेचं जे चिन्ह आहे मशाल, ती धगधगती मशाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। समोरच बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आहे, स्मृतीस्थळ आहे ते, आणि तिकडे गावातून असेल किंवा विविध भागातून आलेले हे शिवसैनिक आहेत, त्यांना अभिवादन जे आहे ते त्या ठिकाणी करत आहेत। बाळासाहेब ठाकरे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात असेल किंवा मुंबईत असेल एक वेगळं नाव नेहमी राहिलेलं आहे। मराठ्यांसाठी असेल, मराठीसाठी असेल, मराठी भाषिकांसाठी असेल, नेहमी त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला होता आणि त्याचाच पुनरुच्चार जो आहे तो वारंवार हा केला जात आहे। स्मृतिदिन असेल, या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना नेहमी त्या आठवणीत जे ते ठेवलं जातं। नेहमी त्यांचा जो लढा होता तो सुद्धा त्या ठिकाणी जो तो लढ्यासंदर्भातलं जे वक्तव्य ते केलं जातं। काही शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। या ठिकाणी जे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात जे स्मृती स्थळ आहे, त्या स्मृतीस्थळावरती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी इकडे शिवसैनिक आलेले आहेत। त्यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी बातचीत जे ते करणार आहोत। खरं तर समोर आपण पाहिलं तर चाफा हा जो फूल आहे तो नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांना प्रिय होता आणि तो चाफ्याचं फूल घेऊनच या ठिकाणी शिवसैनिक जे ते दाखल झालेले आहेत। माझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत। कुठून आलात तुम्ही? बीड जिल्हा अंबेजोगाई। बीड जिल्हा अंबेजोगाईतून। खरं तर बीड जिल्हा सध्या चर्चेचा केंद्रस्थानी आलेला आहे, मात्र अशा स्थितीत तो विषय नाहीये। आता विषय जो आहे तो बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी तुम्ही आलेला आहात। एकंदरीत आठवणी ज्या आहेत त्या जागा होताना पाहायला मिळतात, काय सांग? आम्हाला साहेबांचा म्हणजे आशीर्वाद आहे आणि आम्ही आज 32 वर्ष झालं शिवसेनेमध्ये आहे। आम्हाला ठाकरे फॅमिलीवर खूप प्रेम आहे। तुम्ही काय सांगाल? खरं तर आज मेळावा सुद्धा आहे, त्या पार्श्वभूमीवरती बरेच शिवसैनिक येणार आहेत, त्यात आज जयंती सुद्धा आहे। आज खरं तर खूप हा एक विशेष महत्वाचा दिवस आहे की बाळासाहेबांमुळं आयुष्यामध्ये सफल झाल्यासारखं वाटलं आणि जे राजकारण केलं अगदी ते निस्वार्थपणे केलं आणि धाडसीने हिमतीने केलं। जे बे गोरगरिबांच्या समस्या आपण सोडतो, आदरणीय बाळासाहेबांना त्यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या समस्या आपण सोडत आहोत आणि जोपर्यंत आहोत तोपर्यंत हिंदू हृदय सम्राट वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं चित्र डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकारण करीत आहोत आणि करीत राहणार। निश्चितच तुम्ही सुद्धा काय सांगाल? एकंदरीत काय आठवणी आता एकंदरीत, कारण आज जयंती आहे, स्मृती दिनाला सुद्धा तुम्ही येत असतात, मात्र जयंती निमित्त एक मागणी होते की त्यांना भारतरत्न देण्यात यावं। वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेबांची आज जयंती आहे। जयंतीनिमित्त आम्ही अभिवादन करण्यासाठी बीड जिल्ह्यातून मी स्वतः जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही येऊन अभिवादन केलं आणि आज जयंतीनिमित्त शासनाला एवढं सांगू इच्छितो, विनंती करतोय की ज्या शिवसेना प्रमुखांना हिंदुत्वासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलं, त्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना लवकर भारतरत्न द्यावा, हे या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो। निश्चितच ज्या प्रकारे तुम्ही सुद्धा आहात, शिवसैनिक सुद्धा आहेत, तुम्ही नेहमी इकडे स्मृतिदिन असो, जयंती असो येत असतात। बाळासाहेब जेव्हा हयातीत होते तेव्हा एकंदरीत कोणता किस्सा असा होता किंवा कोणती आठवण होती जी तुमच्या नेहमी लक्षात राहील? मी बाळासाहेबांच्या 77व्या वाढदिवसानंतर परभणी येथून सायकलवर प्रवास केला, त्यावेळेसचा जो क्षण होता, बाळासाहेब उद्धवजींनी जे गडकिल्ल्याचे फोटो त्या उद्घाटनासाठी आलते, माझी सायकल तिथेच होती बाहेर, मला समजलं होतं। ज्यावेळेस बाळासाहेब मधून उद्घाटन करून आले त्यावेळेस असे हात करून वर टाकले, त्यांनी ताबडतोब असं दर्शन घेतलं। तो क्षण माझा त्यांच्या वेळेस हात पडला, हा माझ्या आयुष्यातला
खूप मोठा क्षण आहे. आणि त्या दिवसापासून आजपासून 23 जानेवारी आणि दसरा मेळावा एकही दिवस म्हणजे न चुकता 1 वर्ष आम्ही येतो. इथं ऊर्जा मिळते, समाधान वाटतं. हिंदुत्वाचा ऊर्जा म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे आम्हाला स्फूर्ती मिळते व हिंदुत्वाचं काम करण्यासाठी जी स्फूर्ती मिळते, जे या भाजपनं हिंदुत्व नासवलंय, उद्धव साहेबांच्या पाठीत खंदीर खुमसला, एक गद्दार फोडला आमच्या इथून, ती जी आमची नर्वसपणा होता तो इथं आल्याच्या नंतर आम्ही तिथं स्फूर्ती मिळते आणि तो कार्यक्रम आम्ही हिंदुत्वाचा सतत राबवित राहणार. निश्चितच तुमच्याकडे येतो पुन्हा. ज्या प्रकारे यांनी आता उल्लेख केला की भाजपने ज्या प्रकारे शिवसेना फोडली, मात्र ऊर्जा तुम्हाला मिळते, नेमकी ही ऊर्जा काय असते? कारण आगामी काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना आम्हाला जाता वेळेस एकच मंत्र दिला होता, आणि तो मंत्र म्हणजे उद्धवजींना आणि आदित्यजींना माझ्या पाठीमागं सांभाळा, त्यांच्या पाठीशी उभा राहा. ते वाक्य आणि या ठिकाणी येऊन दर्शन झालं की आम्हाला असा एक नवीन जन्म झाल्यासारखं वाटतो. आणि तीच स्फूर्ती घेऊन आम्ही आमच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन शिवसेना, जी ओरिजिनल शिवसेना आमची आहे, ती शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही शिवसैनिक कामाला लागतो. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हिंदुत्वाचा सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी. तर ज्या प्रकारे आपण पाहतो की हे शिवसैनिक खरं तर बीड जिल्ह्यातून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी महाराज पार्क येथे असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती या ठिकाणी दाखल झाले होते. पुन्हा एकदा मी दृश्य तुम्हाला दाखवू इच्छितो. त्या ठिकाणी अनेक शिवसैनिक सुद्धा त्या ठिकाणी आहेत. अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना असेल त्या ठिकाणी ते अर्पण करत आहेत. त्यांना चाफ्याचा हार जो असेल, चाफ्याचं फूल जे ते बाळासाहेब ठाकरे यांना प्रिय आहे, त्यामुळे त्यांना ते त्या ठिकाणी ते अर्पण करत आहेत. आणि ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमी नाव घेतलं की मराठ्यांसाठी त्यांनी दिलेला लढा हा संपूर्ण इतिहास जो आहे तो समोर येतो. आणि तो इतिहास समोर येत असताना आपण पाहतो की ज्या प्रकारे आपण पाहतो की त्यांनी जो लढा ज्या प्रकारे दिला होता तो संपूर्ण इतिहास समोर येतो आणि आजही त्याचा पुनरुच्चार जो आहे तो केला जातो. अनेक शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. खरं तर आज एक विशेष असं दिवस आहे, कारण या विशेष अशा दिवशी आपण जर पाहायला गेलं, या विशेष अशा दिवशी जर आपण पाहिलं तर आज मुंबईमध्ये शिवसेनेचे जे आहेत ते 2 मेळावे जे आहेत ते होणार आहेत. एकीकडे विजयोत्सव साजरा होणार आहे तर एकीकडे मेळावा होणार आहे. मात्र दोन्हीकडे शिवसैनिकांची गर्दी असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली BKC येथे हा विजयोत्सव पार पडतोय. याच्यामध्ये खरं तर जे लोकसभेचे जे खासदार असतील, विधानसभेचे आमदार असतील, ज्या प्रकारे ते निवडून आले आहेत त्यांचा सत्कार जो तो त्या ठिकाणी केला जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे निश्चितच या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या मंचावरून ज्या प्रकारे आता निवडणुका झाल्या त्या माध्यमातून टोलेबाजी असेल किंवा आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा काही वक्तव्य एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्यासोबत असलेले आमदार खासदार करतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर मेळावा पार पडतो आहे तो अंधेरीच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स परिसरामध्ये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा असेल किंवा हा मेळावा असेल तो त्या ठिकाणी पार पडतोय. आणि त्या मेळाव्यानिमित्त आपण पाहायला गेलं तर तिकडे सुद्धा जे आमदार असतील, खासदार असतील ते उपस्थित राहणार आहेत. मात्र ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आता लागू होतील, त्या येणार आहेत आगामी काळामध्ये, त्या पार्श्वभूमीवरती खरं तर ह्या मेळावा असेल किंवा हा विजयोत्सव असेल हा दोन्ही शिवसैनिकांसाठी फार अत्यंत महत्वाचा आहे. कारण या शिवसैनिकांसाठी हा महत्वाचा याच कारणासाठी आहे कारण त्यावेळेला त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातूनच आता ज्या प्रकारे हे मेळावे येणार यातून पदाधिकाऱ्यांना एकंदरीत मार्गदर्शन करून त्यांना मार्गदर्शन केल्याच्या नंतर पुढील राजकारणाची वाटचाल जी आहे ती आता ह्याच्यामध्ये ठरवली जाणार आहे. ज्या प्रकारे आपण पुढे आलेलो आहोत, मी इकडनं तुम्हाला थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची ही दृश्य जी आहे ती दाखवू इच्छितो. तुम्ही अजूनही पाहता की समोर आपल्याला हे दृश्य जे आहे ती पाहायला मिळत आहेत. शिवसैनिक दाखल झालेले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याचा हार अर्पण करून त्यांना ते मानवंदना जे ते अर्पण करत आहेत. त्यांना खरं तर आजच्या या जयंती दिनी त्यांना ते त्या ठिकाणी मानवंदना सुद्धा देत आहेत. तो प्रसंग, तो काळ, तो दिवस अशी नेहमी चर्चा या शिवसैनिकांच्या तोंडी राहिल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना म्हटली तर दादरच्या परिसरामध्ये सध्या मी उभा आहे आणि या परिसरामध्ये नेहमीच म्हटलं जाते की शिवसेना वाढली, शिवसेनेचा जन्म झाला. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी नारळ फोडून
शिवसेना वाढवली. याच मैदानामध्ये, ज्या मैदानामध्ये आपण उभा आहोत तिकडे पहिली सभा सुद्धा शिवसेनेची झाली आणि या सगळ्या सभेच्या माध्यमातून आता आपण पाहतो की आता हा प्रवास जो आहे तो शिवसेनेचा सुरू झाला आणि आता शिवसेनेचा प्रवास हा 2 गटांपुरता राहिलेला आहे. 2 गटांमध्ये शिवसेना विभागली गेलेली आहे. त्यामुळे 2 गट आता भविष्यामध्ये शिवसेना नेमकी कशा प्रकारे राज्याच्या राजकारणात ठेवणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेली शिवसेना सध्या मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे. आघाडी असेल, सातत्याने पुढे जाताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेली शिवसेना सुद्धा आघाडीच्या माध्यमातून पुढे जाते. मात्र सातत्याने त्यांना टीकेच्या केंद्रस्थानी यावं लागत आहे. कारण ज्या प्रकारे ते आघाडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे अशा सगळ्या या ठिकाणी आता जे ते टोलेबाजी जी आहे ती वारंवार होताना पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच आजचा जो मेळावा असेल किंवा आजचा जो विजयोत्सव असेल या सगळ्याच्या माध्यमातून नेमकं उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील हे नेमकं काय भाष्य करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि ज्या प्रकारे आता आपण स्मृतीस्थळावरची दृश्य पाहिली संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून, राज्यभरातून असेल, विविध भागातून असेल, शिवसैनिक दाखल झालेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ते मानवंदना अर्पण करत आहेत आणि यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी ते मार्गस्थ होणार आहे. दरम्यान या सगळ्याच्या काळामध्ये आता थोड्याच वेळात जर आपण पाहिलं मागील काही मिनिटांपूर्वी तर खासदार संजय राऊत यांनी भारतरत्नाची मागणी केली. तीच मागणी शिवसैनिकांनी सुद्धा धरून ठेवली आहे. मुंबईतील असेल जनतेने सुद्धा धरून ठेवलेली आहे. राज्यभरातील जनतेकडून सुद्धा त्या प्रकारची मागणी होते. कारण बाळासाहेब ठाकरे यांचं काम, त्यांचं संपूर्ण एकंदरीत प्रवास जर राजकीय पाहिला तो नेहमीच हा लढा देणारा होता, हिंदुत्वाच्या बाजूने होता, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी होता. त्यामुळे हा संपूर्ण लढा पाहता आता भारतरत्न हा कोणत्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना देण्यातच यावा अशी मागणी ही होते. त्यामुळे निश्चितच बाळासाहेब ठाकरे यांना हा भारतरत्नाचा पुरस्कार हा दिला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय आजच्या ज्या कार्यक्रमांमध्ये एकीकडे एकनाथ शिंदे, दुसरीकडे उद्धव ठाकरे हे नेमकं कशावरती भाष्य करतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा ते डोळ्यासमोर ठेवून काही टोलेबाजी होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही myMahanav.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.